आज मूळ गावी मातुरी येथे यात्रेसाठी निघालोय। आमचं मूळ गाव दर्शनासाठी जाणार आहे। आधी झालेला राडा आणि माझ्या दौऱ्याचा काही संबंध नाही। सरकारशी बोलणं झालेलं नाही। पाऊस सुरू आहे, ते त्यात व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही त्रास देत नाही। 29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आहोत आणि त्यावेळी ठरवणार विधानसभा निवडणूक लढवायची की नाही। मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही। आपला समाज यांना मोठा करायचा असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे। आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहे। भाजपाच्या लोकांचे डोके काम करत नाही। मला थांबवण्यासाठी प्रयत्न नाही। आम्ही त्यांना भाव देत नाही। शेवटी मराठा पुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करिअर मराठा संपवून टाकेल। उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करायचे की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे की नाही। जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारनं मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावला वाट पाहू नये। मनोज जरांगे पाटील। मी ते मला कोणीतरी दाखवलं, मी आधी बघितलं नव्हतं, ते आल्या ना, मी ते आधी बघितलं नव्हतं। हे बघा, आम्ही विरोधक नाही, महाविकास आघाडीचे पण आणि महायुतीचे पण। आम्ही जी चुकला ना त्याला झापतो, सोडतच नाही, आणि जे चांगलं बोललाय त्याला मानतो सुद्धा। ज्या अर्थी ते जर तसं बोलताय देवेंद्र फडणवीस साहेब, तर इकडून त्यांनी स्पष्ट शब्दात उल्लेख जर तसा केलाय, मी ऐकलाय, तर त्यांनी तर उत्तर द्यायलाच पाहिजे। नसल देणार तर वाट बघायची काय करायची, कोणाची काय वाट बघायची गरज नाही। एकटाच 50-55% मराठा। आणि योगायोगाने आज आणि उद्या 2 दिवस शरद पवार संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। मग काय करू आता? तुम्ही किंवा त्यांना अशी तुमचे आव्हान करणार, तुम्ही असं मी कोणालाच करीत नाही, त्यांनाच कोणालाच करत नाही। माझा समाज आणि मी, आम्ही दोघंच एकमेकाला आव्हान करतो आणि आमच्या ताकदीवर शक्तीवर लढतो।